आज समाजामध्ये श्रमप्रतिष्ठा ही गमावलेली आहे समाजाने, आणि श्रमप्रतिष्ठा गमावल्याने मनुष्य आज दुःखी आहे, मनुष्य आज घाबरलेला आहे, मनुष्याच्या संधी गेलेल्या आहे. का बरं संधी तुमच्या गमावता तुम्ही? जी मुलं हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये एन्जॉय करतात ती मुलं त्यांच्या करिअरमध्ये आयुष्यभर दुःखी राहतात, कारण त्यांच्या संधी काय होतात, त्यांच्याकडनं हिसकावल्या जातात. त्यांना चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळत नाही, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही, कारण ते क्वालिफायच नाही होत. पात्रता, तुमची पात्रता कष्टाशिवाय तयार होत नाही. खरं तर आम्ही त्याला कष्ट नाही म्हणायला पाहिजे, त्याला आम्ही अभ्यास असं म्हणतो. बघा, आमची सुंदर जी भाषा आहे त्या भाषेमध्ये तुम्ही जर इतिहासामध्ये मागं गेलात तर कष्टांना सरावाला एक शब्द आहे, काय? अभ्यास. जेव्हा तुम्ही आळसाचा अभ्यास करत असताना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी दुःखाची निर्मिती करत असता, तुमच्यासाठी मृत्यूची योजना करत असता, तुमच्यासाठी रोगांची व्यवस्था करत असता. मित्रहो, ज्यावेळेस एखादं जहाज तयार होतं त्यावेळेस ते बंदरावर सुरक्षित असतं. समुद्रामध्ये जाण्यासाठी त्याला कष्ट लागतात, त्याला बुडण्याची भीती असते, नष्ट होण्याची भीती असते, म्हणून ते बंदरावर बांधून ठेवायचं का? नाही. जोपर्यंत ते जहाज समुद्रामध्ये जात नाही, ते प्रवास करत नाही पाण्यामधून, पाण्याचा खोल समुद्राचा ते सामना करत नाही, तोपर्यंत त्या जहाजाच्या अस्तित्वाला काही महत्त्वच नाही. आपण ऐकलं असेल की जो व्यक्ती आपली कार असेल, मोटरसायकल असेल, सायकल असेल किंवा कुठली वस्तू असेल ती वापरतो, तिचं आयुष्य वाढतं, आणि जो ती वापरत नाही ती गंजते, आणि ती न वापरल्यामुळे खराब होते. वापरण्याने जी झीज होणार आहे त्यापेक्षा गंजण्याने जी झीज होणार आहे ती भयंकर आहे, ती तात्काळ विनाशाकडे नेणारी आहे. ही जी प्रकृती आहे ही निरुपयोगी गोष्टींना नष्ट करते, मग भले तो जीव का असेना, मग ती वस्तू का असेना, ती जर वापरात असेल तर तिचं आयुष्य वाढतं. मित्रहो, हा नियम मनुष्याला पण लागू होतो. मनुष्याला नेहमी असं वाटतं की प्रकृतीचे नियम आमच्यासाठी नाही आहे आणि मी प्रकृतीच्या नियमांवरती आम्ही मात करू शकतो. बुद्धीच्या जोरावर आम्ही प्रकृतीवर मात केलेली असा भास त्याला स्वतःला निर्माण होतो काही काळासाठी, परंतु तो त्याचा भ्रम आहे. कशावरून? तो एखादी प्रक्रिया लांबवू शकतो, थांबवू शकत नाही. मृत्यू एखादा डॉक्टर लांबवू शकतो, थांबवू शकत नाही. ब्रेक एखादं वाहन जे आहे तो काय करतो? थांबवू शकतो. लक्षात घ्या. पण ते वाहन थांबणं म्हणजे त्याचं थांबणं आहे का? नाही. आणि ते जर थांबवलं तुम्ही आणि ते जागेवरून हलवलंच नाही तर प्रकृती त्याला कायमचं थांबवते. म्हणजे तुम्ही जर वापर केला तर लांबवू शकता, त्याचं आयुष्य लांबवू शकता. हेच तर आम्हाला निसर्ग सांगतोय. आज प्रत्येक मनुष्य जो आहे तो एका भीतीमध्ये असतो. कामचुकारपणा माणसं का करतात? कारण त्यांना असं वाटतं काम केल्याने माझ्या शरीराची झीज होईल, आणि अशी कामचुकार माणसं लवकर मरतात, आजाराने मरतात. आणि जी काम करतात ती मस्त राहतात, मस्त मौला जगतात. आपण जर अभ्यास केला तर जी माणसं जीवनामध्ये रिस्क घेतात ती जीवनामध्ये कुठेतरी पोहोचतात, काहीतरी करतात. आणि जी माणसं नेहमी जीवनामध्ये बचावात्मक म्हणजे आपली भूमिका घेतात, बचावात्मक पवित्रा घेतात, अशी माणसं जीवनामध्ये सर्व काही गमावतात. जे संघर्ष करणारे लोक आहेत ना ते सर्वोच्च गोष्टी मिळवतात, आणि ज्या उरलेल्या गोष्टी आहे ते संघर्ष न करणाऱ्यांच्या वाट्याला येतात. बघा, जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य ज्यावेळेस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो, शाळेमध्ये जातो, आणि शाळेमध्ये गेल्यानंतर तो अभ्यास करणं, चांगल्या मार्क्सनी पास होणं हे त्याच्या हातात आहे. आहे की नाही आहे? पण मार्क्स पडल्यानंतर प्रवेश मिळणं त्याच्या हातात नाही आहे. आणि मग आपल्या हातात काय आहे? कष्ट करणं, मेहनत करणं, की दुःख करणं गमावण्याचं, ते आपल्या हातात नाही आहे. बरोबर आहे. तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही कष्ट आणि दुःख या सगळ्या गोष्टींमध्ये अशा प्रकारे गुरफटलेलो आहोत की कष्ट लागू नये म्हणून जपतो आणि दुःख होऊ नये म्हणून जपतो. आणि अशी जपणारी माणसं आयुष्य गमावून बसतात. सुरुवातीला कष्ट होऊ नये म्हणून थांबतात आणि नंतर गमावण्याच्या भीतीने ग्रसित होऊन दुःखी होतात. ही जी
अशा प्रकारची वृत्ती आहे ना, या वृत्तीने माणसाचं जे संधी आहे त्या संधींचे दरवाजे बंद करून टाकले. आज आम्हाला सद्गुरू हेच सांगताय. जर तुम्ही कष्ट आणि दुःख यांची जर भीती जर बाळगली नाही तर तुम्ही तुमच्यासाठी सर्व ज्या संभावना आहे, संधी आहे, या खुल्या राहणार आहे. सगळीकडे तुम्हाला संधी राहणार आहे असं सद्गुरू म्हणतात. आज माणसं संधींसाठी काय करतात, काय करत नाही हे विचारा. काही माणसं नाही म्हणतात आणि आता आपली काही इच्छा नाही राहिली. कोण म्हणतं माहिती तुम्हाला असं? आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट कधी लागतात ते? जेव्हा त्याचं तोंड पुरत नाही तोपर्यंत. तोंड नाही पुरलं की नाही तर जाऊ दे आंबट आहे. अशा कोल्ह्यांची संख्या भरपूर आहे आणि अशा कोल्ह्यांनी हे जग भरभरून आता पुरलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की कोल्ह्याला द्राक्ष आंबट का लागतात? कारण त्याचं तोंड पुरत नाही. लोक समाधान मानण्याचं नाटक करतात. आम्ही समाधानी आहोत असं दाखवतात. प्रत्यक्षामध्ये ते दुःख आणि कष्ट यांच्या भीतीने ग्रासलेले असतात. असं म्हटलं जातं जीवनामध्ये सर्वात मोठी रिस्क ही आहे रिस्क न घेणं. कुठली जोखीम न घेणं ही सर्वात मोठी जोखीम आहे. कशी काय बरं? फार उदाहरणांनी सांगता येईल आपल्याला. तुमच्याकडे दररोज 24 तासाचं डिपॉझिट येतं, रिचार्ज येतो दररोज 24 तासांचा. तुम्ही तो एक तर वापरू शकता किंवा तुम्ही तो गुंतवू शकता किंवा तुम्ही तो वाया जाऊ देऊ शकता. आता मला सांगा, वापरणं म्हणजे उपभोग घेणं, गुंतवणं म्हणजे जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करणं. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी करता, तुम्ही आज तुमचा वेळ जर कोणाला तरी दिला, त्याच्या मदतीसाठी दिला किंवा तुम्ही कमवलेला वेळ खर्च करून तुम्ही कमवलेला पैसा तुम्ही कोणाला तरी दिला, तुम्ही काहीतरी कमवलेली वस्तू किंवा संपत्ती तुम्ही कोणाला तरी मदतीला दिली, तुमची शक्ती कोणाला तरी मदतीला दिली, तर भविष्यामध्ये ती तुमच्यासुद्धा मदतीला परत येईल, अनेक पटीने परत येईल. ही गुंतवणूक झाली. म्हणजे निष्क्रिय माणसं घरामध्ये बसता, ते त्यांच्या आयुष्याचा वेळ काय घालवता? वाया घालवता. कोरोनाच्या काळामध्ये लाखोच्या संख्येने लोक बेरोजगार झाले, गरीब झाले, दरिद्री झाले आणि शेकडोच्या संख्येने लोक करोडपती पण झाले. जे कोरोनाला घाबरले नाही त्यांनी कोरोनाला संधी समजलं आणि ज्यांनी कोरोनाला घाबरले त्यातले बरेचसे गेले. जर आपल्याला स्वतःला जर निरोगी ठेवायचं आहे तर कष्ट लागतात. रोगट व्हायला कष्ट लागत नाही, नुसतं झोपून राहा, आपोआप रोग येतो. तुम्ही ज्यावेळेस आरोग्यासाठी काम करत नाही ना त्यावेळेस तुम्ही रोगासाठी काम करत असता. लक्षात ठेवा. झोपता झोपता तुम्हाला असं वाटतं नाही मी आराम करतोय, मला काही नाही होणार, हे तुलाच होईल. हे लक्षात ठेव. शिकार कुठली असते पहिली जंगलामध्ये? जी फार ॲक्टिव्ह असते ती असते की जी कमजोर असते ती असते? पहिली शिकार कोणाची होते कळपामध्ये? तुम्ही पण कळपातलेच आहेत ना. ठीक आहे, फक्त इथं वाघ आणि सिंह जे आहे ती प्रकृती आहे, रोग आहे, आजार आहे, संकट आहे. पण परिस्थिती काही बदल नाही आहे, तुमच्याकडे दृष्टी नाही आहे बघण्याची, म्हणून तुम्हाला तसं वाटतं. प्रत्यक्षामध्ये जीवनामध्ये आम्ही अभ्यास केला पाहिजे की आमचं जे आयुष्य आहे 24 तासाचा जे आम्हाला वेळ मिळतोय तो आम्ही काय केला पाहिजे? एक एक क्षण आम्ही जगला पाहिजे, एक एक क्षण आम्ही गुंतवला पाहिजे. एक क्षणही आमचा आळसामध्ये वायाला जायला नको, निष्क्रियतेमध्ये जायला नको. नाही तर फार मोठी जोखीम आहे. कारण तुम्ही जेवढा जास्त वेळ निष्क्रियतेमध्ये घालवणार आहात, मनोरंजन ही सुद्धा निष्क्रियताच आहे. लक्षात ठेवा. मनोरंजन हे रिफ्रेशमेंट नाही आहे, ते एक व्यसन आहे. रिफ्रेशमेंट म्हणजे कामात बदल. चेंज इन वर्क इज द रेस्ट. कामात केलेला बदल यालाच विश्रांती असं म्हटलेलं आहे. आणि मग विश्रांती जर आम्हाला हवी आहे, जसं घोडा जो आहे ना, तुम्हाला माहिती असेल की घोडा हा उभ्या उभ्या झोपतो. मग कसा झोपतो तो प्रत्येक वेळेस एका पायाला आराम देतो आणि 3 पायावर उभा राहतो. बरोबर आहे? तसं आम्ही सुद्धा आमच्या इंद्रियांना आराम देण्यासाठी आम्ही दुसऱ्या इंद्रियांना कामाला लावलं पाहिजे. आमचे हात थकले पायांना कामाला लावलं पाहिजे, पाय थकले हातांना लावलं पाहिजे, हातपाय थकले मेंदूला कामाला लावलं पाहिजे, मेंदू थकला आमच्या ऊर्जेला कामाला लावलं पाहिजे. मग हे ज्यावेळेस सक्रियता असते ही तुमच्यामध्ये, ही सक्रियता तुम्हाला आपोआप कष्ट करण्यासाठी प्रेरणा देते. बघा, आज माणसं भ्रष्टाचार का बरं करता? कष्ट नको आहे. भ्रष्टाचार का बरं करता? ज्याच्या अंगामध्ये रग आहे, कष्ट करण्याची दानत आहे आणि त्याला कष्ट केल्यावर आनंद मिळतो, असा माणूस भ्रष्टाचार कधी करूच शकत नाही. मग भ्रष्टाचार करतो कोण? फुकटचं कोणाला पाहिजे हो?
जे थकलेले नाहीत त्याला पाहिजे आणि जे आळसाटलेले आहेत त्याला पाहिजे. जो ॲक्टिव्ह आहे तो म्हणतो अरे पैसा म्हणजे माझ्या डाव्या हाताचं मळ आहे असं बोलतो तो. त्याला तुम्ही विकत नाही घेऊ शकत आणि त्याला तुम्ही घाबरू नाही शकत. मग घाबरतो कोण? जो जोखीम घेत नाही तो घाबरतो. जोखीम घेणारा घाबरत नाही म्हणून तो जोखीम घेतो ना, आणि तोच सरकून घसरून पडतो. जेव्हा एखाद्या दरीच्या पलीकडे उडी मारायची असते ना, तेव्हा जोखीम घेणारा घाबरत नाही, तो उडी पण मारतो. मागून वाघ आलेला आहे आणि पलीकडे दरी आहे आणि उडी मारायची आहे. 2 मीटर 1.5 मीटर आहे. एक तर वाघाची शिकार बना, नाही तर उडी मारून प्रयत्न करून तर पहा. जो डबल माइंडेड असतो ना, जो घाबरतो, जो शंका घेतो, कारण त्याची कष्ट करण्याची काय नाही आहे, मेहनत करण्याची दानत नाही आहे. मग मेहनत करण्याची जर तुमच्यामध्ये दानत असेल तर तुमच्यामध्ये जोखीम घेण्याची शक्ती निर्माण होते. मी करू शकतो यार, मला माहिती आहे. तो डाऊट घेत नाही स्वतः. हा डाऊट घेण्यामध्ये एनर्जी खर्च करतो. आणि सगळ्यात मोठी जर माणसाची जर शक्ती खर्च होत असेल ती शंका घेण्यामध्ये खर्च होते. हा शंकासुराने सर्व समाज, सर्व नवीन पिढी आज ग्रसित आहे. आणि म्हणून आम्ही कष्ट जे आहे ना, मेहनत, हिला परमेश्वर मानलं पाहिजे. का? कारण मेहनतीमध्येच तुमचा जिवंतपणा लपलेला आहे. आळसामध्ये मृत्यू लपलेला आहे. त्याला शत्रू काय अवघीच म्हटलेलं आहे का? तुम्ही कुठून जरी कसाही विचार केला तर प्रश्न तिथेच येतो. तुमच्याकडे असलेलं साधन तुम्ही वापरता किती? मला सांगा, रिक्षावाले आहे, कोणता रिक्षावाला जास्त श्रीमंत होतो? जो त्या रिक्षाचा जास्तीत जास्त वापर करतो. खरं की खोटं? कोणता शेतकरी जास्त श्रीमंत होतो? तो त्या शेतीचा योग्य पद्धतीने जास्तीत जास्त वापर करतो, जी क्षमतेचा अंत पाहतो. की तो जो आरामशीर करतो, बल्ले बल्ले चला? सांगा मला. हे साधन आहे. याला तुम्ही जर साध्य बनवलं असेल तर तुम्ही घाबरणारच आहात. माणसं घाबरतात वेदनांना, माणसं घाबरतात त्रासांना, तक्रारींना. शरीर तक्रारी करतं, रोज करतं. अरे ते रोज खातं ना, त्याला रोज खायला लागतं, त्याला रोज टॉयलेटला जायला लागतं. मग त्याला रोज भीती पण वाटणार आहे, त्याला रोज ते आळस पण करणार आहे. मग त्याच्यावर मात तुम्हाला करायची आहे ना. थंडी पडली, गाडीचं इंजिन लवकर स्टार्ट होत नाही, गरम करावं लागतं. साधं खोबरे तेल आहे ते सुद्धा तुम्हाला चोळावं लागतं, तेव्हा ते डोक्याला लावता येतं. ते सुद्धा शिजून गेलेलं असतं. ते पण म्हणतं तुझ्या हातात ताकद असेल तर वापर. बरोबर. एखादा म्हटलं अरे आता हे कसं लावायचं? कष्ट करायचे नाही ना. ज्याला कष्ट नको आहे तो तक्रारी करतो. ज्याला कष्टावर प्रेम आहे तो आनंद साजरा करतो. आणि म्हणून आज समाजामध्ये श्रमप्रतिष्ठा ही गमावलेली आहे समाजाने. आणि श्रमप्रतिष्ठा गमावल्याने मनुष्य आज दुःखी आहे, मनुष्य आज घाबरलेला आहे, मनुष्याच्या संधी गेलेल्या आहे. का बरं संधी तुमच्या गमावता तुम्ही? जी मुलं हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये एन्जॉय करतात ती मुलं त्यांच्या करिअरमध्ये आयुष्यभर दुःखी राहतात. कारण त्यांच्या संधी काय होतात, त्यांच्याकडनं हिसकावल्या जातात. त्यांना चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळत नाही, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही, कारण ते क्वालिफायच नाही होत. पात्रता, तुमची पात्रता कष्टाशिवाय तयार होत नाही. खरं तर आम्ही त्याला कष्ट नाही म्हणायला पाहिजे, त्याला आम्ही अभ्यास असं म्हणतो. बघा, आमची सुंदर जी भाषा आहे त्या भाषेमध्ये तुम्ही जर इतिहासामध्ये मागं गेलात तर कष्टांना सरावाला एक शब्द आहे, काय? अभ्यास. जेव्हा तुम्ही आळसाचा अभ्यास करत असताना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी दुःखाची निर्मिती करत असता, तुमच्यासाठी मृत्यूची योजना करत असता, तुमच्यासाठी रोगांची व्यवस्था करत असता. रोग म्हणजे आळसाची सावली आहे आणि निरोगी राहणं म्हणजे सक्रियतेची सावली आहे. तुम्ही सक्रिय राहा, रोग पळून जातो, आळस पळून जातो. बरोबर आहे? आळस, अहंकार, अज्ञान हे मृत्यूकडे नेणारे त्रिकूट आहे. ज्ञान घेण्यासाठी मेहनत करावी लागते असं नाही आहे. ज्ञान घेण्यासाठी मेहनत करावी लागते, अज्ञानासाठी काहीच नाही करावं लागत. आहे की नाही? का तुम्ही असं ऐकलं अरे यांनी अज्ञान होण्यासाठी PhD केली? काय बोलता राव? दुसरा आळस. आळशी होण्यासाठी काय करावं लागतं सर?
शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आळशी माणसासाठी काय करावं लागतं? काहीच नाही करायचं. हे निष्क्रियता. आणि सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा लागते, संकल्प लागतो ना, ठाम निश्चय लागतो. कारण आळस तुम्हाला ओढणार आहे मागे. पण काय आहे माहिती का, आळस हा तुमचं आयुष्य थोडं एखाद्या उदहीसारखं कुरतडतो, थोडं. मग ते तुम्हाला कळत नाही. ते तुम्हाला 50 वर्ष लागतं कुरतडायला, म्हणून ते तुम्हाला कळत नाही. पण प्रत्येक चाव्याबरोबर तुमचं आयुष्य कमजोर होत असतं. मग आळशी माणसं पहा. आम्ही सकाळी गमतीनं म्हटलो, जो स्वतःला हलवित नाही ना, तो कालवा जास्त करतो. ज्याला स्वतःला हलवायला जमत नाही तो कालवायला जास्त पुढं असतो. कालवा म्हणजे गोंधळ करतो. बघा, आळशी माणसं फार बडबड करतात आपली बाजू मांडण्यासाठी. असे त्यांना कल्पना सुचतात, विचारायला नको. बरं, त्यांच्या शरीरामध्ये ते आजार पण निर्माण करतात. आळस हा तुमच्या शरीरामध्ये आजार निर्माण करतो, लक्षणं निर्माण करतो. आणि आम्ही त्याला शरण पण जातो. नाही हो, त्रास होतोय आज फार. अच्छा. आणि साप घुसला खाली मग अंथरुणामध्ये, मग तो उड्या मारत फार बिल्डिंग म्हणून खाली येशील. तेव्हा तुझा आळस आणि आजार कुठे जातो? नाही सर, फार उठवत नाही, कंबर फार दुखते. खरं तर आशांच्या अंथरुणामध्ये साप सोडायला पाहिजे सकाळी. ते बी पूर्ण असे कोबरा वगैरे असे मस्त रॉकेटच्या स्पीडनी बाहेर येतील ते. कसं, खरं तर मला कधी कधी वाटतं अशा सापांबरोबर मैत्री करावी आणि त्यांना पत्ते देत जावे. मित्रांनो, जीवन सुंदर आहे आमचं, परंतु आम्ही त्याला कुरूप करतो. मला सांगा, आम्ही ज्यावेळेस आळस करतो, जेव्हा आम्ही कष्ट नको म्हणतो, आम्हाला त्रास नको आहे, तुम्ही असं केल्याने तुमचं शरीर जपून राहणार आहे का? नाही. तुमच्या आयुष्यातला एक दिवस कमी झाला. मग तुम्ही जर त्याला सक्रिय ठेवलं असतं तर तुम्ही त्या आयुष्याचा वापर करू शकले असते. ह्या भैयाचं उदाहरण घ्या. त्या दिवशी मोटरसायकलवरून पडला, त्याची सरी तुटली आहे, इथे तुटली आहे डायरेक्ट, दिसते एक्सरेमध्ये. तरीसुद्धा तो एका हाताने गाय धुतो आणि 12-13 लिटर दूध काढतो. वरतून मोटरसायकलवरती ते पोच करायला येतो. आणि असा हा कितवा दिवस आहे? माझ्या मते 4था दिवस आहे, 9वा दिवस आहे बघा. तरी पण त्याच्याकडनं तक्रार नाही, त्याच्या चेहऱ्यावर कुठल्या वेदना नाही, आनंदी येतो. ही सरी जर तुमच्या आमच्यापैकी जर कोणाची तुटलेली असती तर त्याला सगळं विसरी पडलं असतं. अरे माहिती का, बघा एक्सरे, बघा सर, एवढा गॅप आहे, डॉक्टरनी सांगितलंय ऑपरेशन करावं लागेल, रॉड टाकावं लागेल, अमुक तमुक. अरे म्हणजे हे कोण करतं असं? जो दुःख आणि कष्ट यांना घाबरलेला असतो ना, त्याला तर कारण सापडतं. ते तो शोधतच असतो, काहीतरी कारण मिळालं पाहिजे, काहीतरी मला व्हायला पाहिजे ना, आज रद्द व्हायला पाहिजे, काम रद्द व्हायला पाहिजे, कष्ट रद्द व्हायला पाहिजे, आज कॉलेज रद्द व्हायला पाहिजे, काहीतरी. मग ते गाणं नाही का, शाळेभोवती पाणी साचून सुट्टी मिळेल काय, सांग भोलानाथ. बघा भोलानाथाला काय विनंती चालली, त्याला तेवढंच काम आहे. तुमच्यात आळस घुसलाय, भोलानाथ त्याच्यासाठी बोलवता का? भोलानाथ नाही येणार, तो साप पाठवी तुमच्याकडे. काय म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये काय निवडतो आणि काय निवडायला पाहिजे? आम्ही जीवन निवडायला पाहिजे, आम्ही मृत्यू निवडतो. आणि म्हणून साधू संतांना आमची दया येते, कीव येते. ते म्हणता, अरे बाबा रे, तू जे झोपलाय ना, ही तुझी झोप नाही आहे, हा तुझा मृत्यू आहे. तुझा एक दिवस मृत्यू तू लवकर बोलवला. तू जेवढा आळस करशील, तू जेवढा घाबरलेला राहशील, जेवढा तू कष्टापासून लांब जाशील, जेव्हा तू दुःखाला घाबरशील, तू दुःखाच्या महासागरामध्ये बुडाल्याशिवाय राहणार नाही. मग दुःखाच्या महासागरामध्ये यातना वेदना सोडून दुसरं काय आहे? आम्ही ज्याची तिरस्कार करतो ना, तुम्ही बघितलं असेल ना, अनेक सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये आणि आजूबाजूलाही पाहिलं असेल, जी मुलगी ज्या मुलाचा जास्त तिरस्कार करते ना, त्याच्याबरोबरच नंतर लग्न करते, किमान प्रेमात तरी पडते तेवढ्या काही वर्षासाठी. हे काय कॉन्ट्रोवर्सी अजून कळलेली नाही कोणाला. कारण तुम्ही ज्याच्यापासून लांब पळताना त्याचं सतत चिंतन करत असता, हे लक्षात ठेवा. मग ते सकारात्मक दृष्ट्या करता की नकारात्मक दृष्ट्या, यांनी मेंदूला काही फरक पडत नाही. ही सर्व मेंदूची प्रक्रिया आहे. ह्याच्यामध्ये प्रेमाचा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे, प्रकृतीचा काहीच रोल नाही आहे, काहीच रोल नाही आहे. तुम्ही ज्या गोष्टीपासून लांब पळता ती गोष्ट तुमचा पाठलाग करते. तुम्हाला प्रयोग करायचा तर करून पहा.
रस्त्याने एखादा कुत्रा असेल ना, त्याच्याजवळ उभं राहायचं आणि लांब पळायचं त्याच्यापासून, जोरात पळायचं त्याला पाहून. अनोळखी भागात गेल्यावर ना एखादा कुत्रा जर भुंकायला आला ना, जोरात पळायचं. ते काय करतं, हे म्हणतात टाटा बाय बाय असं म्हणतात. नाही, म्हणजे आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जर आम्ही दुःखापासून आणि कष्टापासून लांब पळायला गेलो तर महाभयंकर कष्ट आणि महाभयंकर दुःख तुमच्या वाट्याला येणार आहे, रोगराईच्या रूपाने, दारिद्र्याच्या रूपाने. आणि म्हणून कष्टापासून पळणारी जी माणसं असतात ना, ती माणसं खरं तर स्वतःसाठी नरकाचं द्वार उघडत असतात आणि नंतर मग फक्त पश्चाताप करतात आणि नशिबालाच दोष देतात. आणि मग ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर सद्गुरू आम्हाला सांगता की कष्टाला आणि दुःखाला घाबरू नका. तुमच्या शरीराला कष्ट पडताय आणि मनाला दुःख होतंय. पहा, कष्ट कोणाला पडता? शरीराला कधी दुःख होत नाही, लक्षात घ्या. शरीराला वेदना होतात, दुःख होतं का शरीराला? दुःख कोणाला होतं? कोणाला होतं? मनाला होतं. कोणाला होतं? तुम्ही एखाद्या दुःखाळ्या माणसाजवळ जा आणि त्याला एखादी चांगली गोष्ट सांगा, त्याच्या तोंडावरची माशी सुद्धा उठत नाही. आणि तुम्ही जर विचारलं का रे असं प्रतिक्रिया देत नाही, गपणारी बाबा. म्हणजे दुःखी जो माणूस असतो ना, तो तुम्हाला कधीही प्रेरणा देऊ शकत नाही. हां, तुम्हाला एक प्रेरणा देईल, तो आत्महत्या करायची. हे जग किती बकवास आहे. तुम्ही आठवलं असेल, पाठीमागं आपण एक उदाहरण नेहमी ऐकत होतो. एका देशामध्ये, बहुतेक केनिया नावाचा बहुतेक देश आहे, त्या देशामध्ये एक व्यक्ती जीवनाला कंटाळला, वैतागला. वास्तव घटना आहे, सत्य घटना आहे. जीवनाला कंटाळला, त्याने पेपरला जाहिरात दिली, माझ्यासारखे जेवढे लोक जीवनाला कंटाळलेले, दुःखाला वैतागलेले आहे, त्या सगळ्यांनी शहराच्या बाहेर एका मोठ्या शेडमध्ये जमा व्हा, फार्म हाऊसमध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, 2000 लोक जमा झाले होते. त्याने 2.5 तास लेक्चर दिलं की या जीवनामध्ये किती दुःख आहे, किती यातना आहे. हे जीवन जे आहे ना, हे दुःखमय आहे, वेदनामय आहे, नको आहे हे जीवन. आणि त्यांनी सायनाईडच्या गोळ्या दिल्या सगळ्यांना, आजूबाजूला गोळ्या ठेवलेल्या होत्या. तुम्ही ज्यांना ज्यांना ह्या जीवनापासून मुक्ती पाहिजे ना, त्यांनी त्या गोळ्या घ्या, बाहेर पटांगणामध्ये जा आणि खाऊन घ्या आणि मुक्ती करा ह्या दुःखापासून स्वतःची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 900 लोकांनी आत्महत्या केली. किती? त्या बाहेर नुसता असा प्रेतांचा खच पडला होता. काय जे आमच्या हातात नाही आहे, जन्माला येणं आणि असं जीवन मिळणं आमच्या हातात नाही आहे. तुम्ही किती अपेक्षा करता जन्माला, म्हणजे एखादं बाळ जन्माला यावं किंवा तुम्ही जिवंत राहावं, तुम्ही जीवनाचा आनंद घ्यावा, अजून आपलं आयुष्य वाढावं, ह्याच्यासाठी किती प्रयत्न करता लोक. जेव्हा आजारी पडतात तेव्हा बरं करण्यासाठी डॉक्टरला किती विनवण्या करता की नाही. हल्लीच्या काळामध्ये अशी काही मुर्दाळ पिढी पण जन्माला येते, म्हणजे जाऊ द्या, मिला तर मरू द्या. यांच्यामध्ये त्या केनियावाल्यांमध्ये काही फरक नाही आहे. आणि हे जे आशय आहेत ना, यांना खरंच उंच कड्यावर नेऊन ढकलून द्यायला पाहिजे. महाराज नाही आज म्हणून बरं आहे, टकमक टोक वाट बघते अशांची. सगळा 2 नंबरचा 3 नंबरचा माल तयार झाला आणि म्हणून बाजार नाही. अरे वस्तूंना सोडा, माणसांनाच भाव नाही. आतमध्ये भाव नाही, बाहेर बी भाव नाही, आहे का? आतमध्ये भाव असेल, आतमध्ये जर सुंदर भाव असतील अंतकरणामध्ये, तर बाहेर पण तुम्हाला भाव मिळेल ना, आहे की नाही? आपल्याला वाटतं बाहेर आम्हाला बाजारात भाव मिळाला पाहिजे. तुला भाव कधी मिळेल? आतमध्ये भाव आहे का तुझ्या? नाही आहे. कष्टाबद्दल तुझ्या मनामध्ये काय भाव आहे? दुसऱ्याबद्दल तुझ्या मनामध्ये काय विचार आहे? आतमध्ये डोळा बघितला असं झाकून नाही, नको. हां, डोळे बंद झाले पाहिजे, पण ते थकून वैतागून तसे बंद झाले का भलतं काहीतरी दिसतं, नको. आपल्याला काय वाटायला लागते? भीती वाटायला लागते. खरंच हा मी आहे का? मी एवढा लोभी आहे? मी एवढा लबाड आहे? मी एवढा विकृत आहे? ही परिस्थिती आजची आहे. काल मी एक बातमी बघितली, अमेरिकेमध्ये एका लहान मुलाने मराठी शाळेतल्या 20 मुलांचं गोळी घालून खून केला. तेवढं करून त्याचं भागलं नाही. शिक्षकांच्या कॅबिनमध्ये गेला, तिथल्या 5 शिक्षकांना पण मारलं आणि शेवटी स्वतःला पण गोळी घालून गेली. हे काय, लहान वयामध्ये एवढी विकृती? आम्ही कुठल्या प्रकारची माणसांची जमात निर्माण करतोय? ही कशाची परिसीमा आहे? ही जीवनाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा हा परिणाम आहे. तुमची दोस्ती जर रॅपमध्ये झालेली असेल, तुम्ही रॅपचे गाणे ऐकले का?
त्याच्यामध्ये काय लिरिक्स असतं बरं? कुठल्याही रॅपमध्ये बघा, ते जे लिरिक्स असतात ना, ते एक तर त्यांचा ताळमेळच नसतो, बरोबर आहे. पहिलं कडवं काय होतं हे शेवटच्याला माहीत नाही, आणि शेवटचं कडवं काय आहे हे मधल्यालाच माहिती नाही. अशा प्रकारची नुसती ती तुकड्या तुकड्यांची जोडताड असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं वैफल्य असतं, तक्रार असते. मग ह्या सगळ्या संस्कारांनी वाढायचं, नशेमध्ये जगायचं, केमिकलचा आहार घ्यायचं, उत्तेजनाचं वातावरण, लहान वयापासून आजूबाजूला सगळ्या प्रकारची स्वैर आणि स्वच्छंद अशा प्रकारचं जीवन, संस्कार नाही, कुठलं मार्गदर्शन नाही, अशा अवस्थेमध्ये माणसांचं जीवन असंच घडणार. तुम्ही एखाद्या शेतामध्ये काहीच पेरलं नाही तर काय होणार आहे? येडे बाबळी उगणार आहे. राजस्थानसारख्या, राजस्थानमध्ये काय रे, येडे बाबळी सोडून काहीच नाही उगत, आपोआप बाकीचं लावावं लागतं सगळं. मित्रांनो, हे लक्षात घ्या. पण जमीन तिथली एकदम सुपीक आहे, करणारा पाहिजे, कष्ट करणारा पाहिजे, बरोबर आहे, दुःखावर मात करणारा पाहिजे. त्यावेळेस तिथं काहीतरी स्वर्ग साकार होऊ शकतो. तसंच आमच्या जीवनाचं वाळवंट झालेलं आहे. आमच्या जीवनाच्या वाळवंटामध्ये आम्ही नंदनवर साकार करू शकतो. फक्त आमची कष्ट करण्याची काय पाहिजे? तयारी पाहिजे. आणि तुमची जर कष्ट, तुम्ही जिथे कुठे असाल, जे काही करत असाल त्याच्यामध्ये स्वतःला झुकून द्यावं. काय कंजूसपणा करता तुम्ही? काय आणलं बरोबर? काय नेणार आहे बरोबर? तुम्ही समाधान बरोबर नेणार आहे आणि कर्तृत्व बरोबर नेणार आहे. कर्म तुमचं बरोबर जाणार आहे, जे तुम्ही आत्ता करू शकता. आणि ते कर्म करताना कंजूसपणा करता, ते कर्म करताना शंका घेता. आणि ह्याच्याच विरोधामध्ये सद्गुरू आम्हाला जागृत करताय की तुम्ही कष्ट करताना दुःखाच्या भीतीचा विचार करू नका, कष्टाच्या भीतीचा विचार करू नका. कष्टापासून आणि दुःखाच्या भीतीपासून तुम्ही स्वतःला थांबू नका, नाही तर तुमच्या संधी काय होतील? बंद होतील. आज माणसाच्या संधी हळूहळू काय होत आहे बघा. मधल्या काळामध्ये किती विकास झाला वेगाने, किती संशोधनं, किती विकास. आता विकासच आम्हाला काय करू राहिला? बकास करू राहिला. आता गाईची कास धरा, गाईची कास धरा आणि तिला माता माना, तर पुन्हा विकास खऱ्या अर्थाने तुम्हाला सुजलाम सुफलाम तिकडे घेऊन जातो. आज मला सांगा, शेतकऱ्याला आम्ही सांगितलं की अरे गाईची तब्येत चांगली करा, तो म्हणतो नाही सर शॉर्टकट सांगा. आम्ही सांगितलं अरे झाड चांगलं करा, झाड जे आहे हेल्दी करा, तो म्हणतो नाही सर ह्या बहारामध्ये किती किलो निघाल सांगा. प्रत्येकाला कोंबडी कापून अंडे पाहिजे, प्रत्येकाला सुरी घेऊन बसलेला आहे, किती अंडे मिळतील सांगा. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला काय नको आहे सर? कष्ट नको आहे, संयम नको आहे. आणि म्हणून आज जर जीवन आम्हाला सुंदर करायचं असेल तर आम्ही पुन्हा एकदा कष्टावर प्रेम केलं पाहिजे, त्याला घाबरलं नाही पाहिजे, जोखीम घ्यायला तयार झालं पाहिजे. जीवनामध्ये आमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे. उलट आम्ही गमावण्याच्या भीतीने जे राखून ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, ते सर्वात मोठं गमावणं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट काय आमच्याकडे आज सर? सर्वात किमती गोष्ट काय? आज जो दिवस चालला आहे ना आमचा, हा आजचा जो दिवस चालला आहे, हा क्षण चालला आहे आत्ता, तो आमच्या हातात आहे आणि तेवढाच असतो आमच्या हातामध्ये. आणि आम्ही नेमकी तोच क्षण कालच्या चिंतनामध्ये, कालच्या विचारांमध्ये दुःखी होऊन, शरीराला कष्ट नको म्हणून कामचुकारपणा करून, आळस करून आम्ही काय करतो? आजच्या क्षणामध्ये जगायचं राहून जातं. आम्ही जर एखाद्या टेकडीवर गेलो ना फिरायला, तर आम्ही मध्येच बसून घेतो की नाही? वर नको म्हणतो, नाही इथून चांगलं दिसतंय म्हणतो वर. आम्ही जर एखादं काम हातामध्ये घेतलं ना, तर अर्ध्यापर्यंत करतो मध्येच सोडून देतो. अनेक मुलं कलेक्टरच्या परीक्षेला लाखो मुलं बसतात आणि शेकडो पास होतात. का बरं माहिती आहे तुम्हाला? कष्ट नाही करायचे हो, कष्ट नाही करायचे. कष्ट मग ते करतात ना, पण ते कसे करता? लोभापोटी करता, अपेक्षेपोटी करता, कष्टावर प्रेम नाही करत. कष्टाबाबत त्यांच्या मनामध्ये कायम काय असते? भीती असते. अरे आता उठायचं, ते वाचायचं, एवढं काय चाललंय. आणि कलेक्टर झालं मोठं काय हवेत जगणार आहे का? हां, भाकर कालवूनच खाणार आहे ना, मग बरं आहे आपलं शिपाई. बरोबर आहे ना? मग लोक आजकाल सगळे गाजराच्या पुंग्या घेऊन येतात. प्रत्येकाच्या हातामध्ये गाजराची पुंगी आहे. तो त्याच्याकडे त्या दृष्टीने बघतो. मग ती नोकरी असेल, बिझनेस असेल, शेती असेल. मग आत्तापर्यंत ह्या पुंग्यांची संख्या कमी होत चालली. का बरं? मोडून खायचा कार्यक्रम चालू आहे ना सगळ्यांचा. शेतकरी शेती विकतोय, नोकरीवाला सारख्या नोकऱ्या बदलतोय,
स्वतःची वेळ विकतोय, फक्त कष्ट विकतोय. कष्टांची इज्जत नाही आहे त्याला. आहे तुमचे जे काम करता तुम्ही त्याच्यावर प्रेम करत असाल तर त्याला एक इज्जत असते. कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक नाविन्य तयार होतं की दुसरा तुमच्यासारखं नाही करू शकत. तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर प्रेम केलं ना, एखाद्या कामावर गोष्टीवर, तर ती कला तुमच्यामध्ये अशा प्रकारे विकसित होते की तसं दुसरं कोणीच करू शकत नाही. मला सांगा, तबला वाजवणारे लाखो आहेत, पण झाकीरचंच का बरं आम्ही झाकीर हुसेनचं नाव घेतो? गायन करणारे लाखो आहेत, पण आम्ही लता मंगेशकरचं नाव का घेतो? कारण त्यांच्यामध्ये ती कष्ट जे आहेत ना, आम्हाला जे कष्ट दिसू राहिले ती त्यांचं प्रेम आहे. त्यांना भीती नाही वाटत, त्यांना भीती वाटत नाही. आपल्याला सापाची भीती वाटते, पण सद्गुरू आहे किंवा जे सर्पमित्र आहे ते त्यांच्याबरोबर खेळता, कारण ते त्यांचं काय आहे? प्रेम आहे. प्रसंगी जीव सुद्धा गमावता, पण ते प्रेम सोडत नाही. असं जीवन सार्थक आहे. प्रेमात पडून मेलेलं जीवन सार्थक आहे, परंतु राखून ठेवलेलं जीवन सार्थक नाही आहे. आजपर्यंत लहान वयामध्ये कितीतरी मुलं त्यांनी जीव गमावला असेल ना, पण शिरीष कुमारचं नाव अजून का बरं आहे? ज्याने इंग्रजांच्या काळामध्ये झेंडा धरला आणि त्यांनी त्याला गोळी मारून ठार केलं, त्याचं नाव अजूनही अजरामर आहे. आम्ही पुण्याला जाताना राजगुरुनगर का बरं लागतं तिथे? कोण आहे राजगुरू? हे सगळ्यांना माहिती आहे. आज छत्रपतींचं नाव विमानतळाला आहे, तुमच्या रेल्वे स्टेशनचं आहे, छत्रपतींचं नाव एका शहराला आहे. का बरं? हे कारण त्यांनी कष्टाची कधी भीती नाही बाळगली. खरे खोटे? मी म्हणतो एवढे बी कष्ट करू नका, कमीत कमी तुमचं जीवन उज्ज्वल आहे एवढं तर करा. बरोबर आहे? आणि म्हणून जीवनामध्ये कष्टाचा सन्मान करा, त्याची भीती बाळगू नका. आणि दुःख जे आहे ना, तुमच्या मनामध्ये दुःख जे येतं ना, त्या दुःखांची पण भीती बाळगू नका. का? दुःख जे आहेत ना, हे तुम्हाला मजबूत करतात. काय करता? हे टाकीची घाव आहे तुमच्यावर पडणारे. दुःख म्हणजे घाव आहे. एखाद्या दगडाला ज्यावेळेस हातोडीने टाकीने त्याला ते तुकडे पाडले जातात ना, त्यावेळेस दुःख होतं त्या दगडाला. नाही होत का? तुम्हाला काय वाटतं, दगडाला दुःख होत नसेल का? नसेल वाटत तुम्हाला तर एक फटका घ्या काठीचा तुमच्या, मारून बघा एक. नाही, टाकी तर काही विषय नाही तुमचा, पण तू एक फटका एखादा बघा. म्हणजे दुःख जे आहे ते तुम्हाला मजबूत करत असतं. ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही त्याचं जीवन निभळट आहे. दुःखावर मात करता आली पाहिजे. दुःख तर होणारच आहे. काही लोकांना असं वाटतं नाही, आपण जर एखाद्या गोष्टीच्या कामाच्या प्रेमात पडलो ना, कष्टाच्या, मग दुःख नाही होतं, पण त्या दुःखावर काय करता आली पाहिजे? त्याच्या भीतीवर काय करता आली पाहिजे? मात. होणार आहे माहिती आहे. इंजेक्शन मारताना प्रत्येकाला दुःख होतं का नाही होत? तुमच्यापैकी असा कोणी आहे का ज्याला गुदगुल्या होतात? होतं नाही? होत असतील तर आपण 2-4 अरेंजमेंट करू दररोज. बरोबर आहे ना? आणि ज्यांना खरंच गुदगुल्या होतात त्यांना दररोज डायबिटीजचं दररोज एक चालू आहे. बरोबर आहे ना? हे लक्षात ठेवायचं. जीवनामध्ये कष्ट आहे, दुःख आहे, परंतु त्याच्या पलीकडे काय आहे? संधी आहे. काय आहे? संधी आहे. आणि त्या संधीचं सोनं आपल्याला तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्यासाठी संधी खुल्या असतील. आणि संधी खुल्या करण्याचं काम कोण करतं? दुःखावर मात करा आणि कष्ट करा. कष्टाची भीती बाळगू नका. होऊ द्या, दुःख होऊ द्या, कष्ट होऊ द्या, पडू द्या, कष्ट पडू द्या, पण त्यांनी तुम्ही काय व्हाल? संधीसाठी पात्र व्हाल. आणि आजकाल आम्हाला शॉर्टकट पाहिजे. संधी तर पाहिजे, पण कशी पाहिजे? पैसे भरून. कशी पाहिजे? चमचेगिरी करून. कशी पाहिजे? वशिलेबाजी करून. कशी पाहिजे? दुसऱ्याच्या तंगडीमध्ये घालून त्याला पाडायचं आणि मग 1 नंबर यायचं. अशा संधी तुम्ही तेव्हा शोधता जेव्हा तुम्ही कष्ट आणि दुःख यांच्या भीतीने ग्रासलेले असता. आणि म्हणून सद्गुरूंचा संदेश आज आम्हाला असं सांगतो, जीवनामध्ये जोखीम घ्या, कष्ट करा भरपूर, प्रेम करा कष्टावरती, आणि दुःखांवर पण प्रेम करा. आणि दुःखांच्या पलीकडे जा, त्याची भीती बाळगू नका. तुमचं जीवन काय होईल? सुंदर होईल. कारण तुमच्यासाठी जीवनातल्या सर्वच्या सर्व संधी काय असतील? खुल्या असतील. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनातल्या सर्व संधी जर खुल्या करायच्या असतील, तुम्हाला सगळं थांबलेलं आहे असं वाटत असेल, तर तुम्ही आत्मचिंतन करा. तुम्ही कुठेतरी कष्टाच्या बाबतीमध्ये, दुःखाच्या बाबतीमध्ये घाबरलेले आहात. तुम्ही त्या भीतीवर मात करा. जीवनामध्ये सर्वत्र संधीच संधी आहे. धन्यवाद.